गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण तुंग फोर्टला निघालेलो आहोत. तर तळेगाववरून कामशेतपर्यंत आलेलो आहोत. आणि कामशेतमधून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. ब्रिजपासून तुम्ही बघू शकता ब्रिज. तळेगाववरून सरळ आल्यावर लेफ्ट मारायचं आहे. तर तिथून कंटिन्यू 40 किलोमीटर जायचं आपल्याला. तर मित्रांनो, कामशेतमधून एंटर केल्यानंतर तुंगपर्यंत जाईपर्यंत आजूबाजूला तुम्हाला फक्त आणि फक्त हिरवागार निसर्ग बघायला मिळेल. त्यानंतर मस्त पवना डॅमचं वॉटर बघायला मिळेल. एकदम सर्व विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील. मन प्रसन्न होऊन जाईल नक्कीच. तर हा आहे तुंग फोर्टचा फ्रंट व्ह्यू. हा तरी 10 किलोमीटरवरून काढला असेल. आणि जाताना तुम्हाला तिकोना फोर्टही लागतो. तिकोना फोर्ट सध्या बंद आहे कोरोनामुळे. तर मित्रांनो, इथं मस्तपैकी गाडी पार्क केली. त्यानंतर अंडा बुर्जी खाल्ली आम्ही. त्यानंतर आमच्या ट्रेकला सुरुवात केली. मित्रांनो, अनेकदा गुड मॉर्निंग. तर आम्ही तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत. तर आम्ही काय आपल्यासोबत, तर आपल्या अजून 2 रूममेट आलेले आहेत सोबत, ओंकार आणि अभिजित. ते पुढे गेलेले आहेत. ते एकटीलच आपल्याला दिसतात. तर मित्रांनो, तुंग किल्ला हा 3000 फीट उंच असून तो गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. इसवी सन 1600 पूर्वी आदिलशहाने त्याची निर्मिती केली होती. तर या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना, कोराईगड आणि मोरगरे हे किल्ले दिसतात. तुंग किल्ल्याला कठीणगड असेही म्हटलं जातं, पण तो नावाप्रमाणे कठीण नसून चढायला सोपा आहे. मावळ प्रांतात तुंग हा किल्ला एक घाटरक्षक म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाट मार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे. इसवी सन 1657 साली मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमेत हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. सन 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षेसाठी नेताजी पालकर यांना नियुक्त केले. मिर्झा राजे जयसिंग दिलेर खानाने आपल्या स्वारीच्या वेळेस 6 मे 1665 रोजी पुरंदर तहानुसार कुतुब खानाने हलाल खान व इतर सरदारांसमवेत या परिसराचा ताबा घेतला. लावा लावा थोडंसं लावा. तर मित्रांनो ऑलमोस्ट 80% आपण चढलेला आहे तुंग फोर्ट.
तर मित्रांनो ह्या दरवाजातून आत आलेलो आहे आपण आणि एंड पॉइंट हा आहे आपला एंड पॉइंट. तर मित्रांनो, गोमुखी रचनेच्या दरवाजातून आत आल्यावर तुम्हाला गणेशाचे दर्शन घ्यायला भेटेल. बघू शकता गणेशाचं मंदिर आहे इथे एक. त्या काळी हे जे खंदक आणि गुहा दिसते ते मावळ्यांची तहान भागवायला आणि त्यांना लपण्यासाठी वापरण्यात यायची. तर मित्रांनो, त्या काळी गड किल्ल्यांची काळजी घेणारा त्यांच्या वडिलांसारखा असणारा राजा आता नाही, पण आपण सर्व त्यांचीच मावळे आहोत. तर सर्व गड किल्ल्यांची काळजी घेणे हे आपलंच कर्तव्य आहे. ॲटलिस्ट त्यासाठी काही करू शकला नाही तर ॲटलिस्ट कचरा तरी करू नका तिथे. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण की एक मुलगा आम्हाला तिथे सिगरेट ओढताना दिसला. खूप वाईट वाटलं. त्याला समजावून सांगितलं तर तो हो म्हणाला, परत आम्ही ते ओढणार नाही. स्वराज्याचा पाईक मी नाव माझे तुंग, हिरव्या वनराईत तुम्हे व्हा सारे धंग. शिवोबाची कीर्ती आम्ही राखतो अभंग, युगायुगाचे पावित्र्य माझे करू नका भंग. परतीच्या वाटेवर चल श्याम वाडी पण That's the end!